नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मी प्राध्यापक लोंढे संदीप। मित्रांनो, आपली जी परीक्षा आहे CTETची त्याची तयारी आपली चाललेली आहे आणि त्यामध्ये आपण आज महत्त्वाचे EVSचे पर्यावरण अध्ययन याचे 30 प्रश्न, त्या 30 प्रश्नांमध्ये जे 15 प्रश्न जे आहेत तर ते आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारित असतात। तर आज आपण ते पाहणार आहोत। तर सुरू करूया आपण। 20 ऑगस्ट 2023 जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत 2023चे कसे आले होते ते आपल्याला यासाठी पाहायचे आहेत की त्या प्रश्नांवरून आपल्याला पुढील प्रश्नपत्रिका जी आहे तिचं स्वरूप 2023ला कशी आली, मग 24ला तर बऱ्याच वेळा त्या स्वरूपाचीच प्रश्नपत्रिका, त्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला आलेले दिसतात। तर पेपर 1 पर्यावरण अध्ययन EVSचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। तर त्या अगोदर आपली टेट 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच जी आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये सुरू झालेली आहे। तर बॅच ज्यांना जॉईन करायची असेल तर त्यासाठी खाली इथं संपर्क आहे शेळके सर 9423 200 आणि हा माझा नंबर 9850 390 297। कोणत्याही स्वरूपाची शंका जर असेल तर ती तुम्ही विचारू शकता। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी जी आपली CTET आहे तर त्या CTET परीक्षा जी आहे तिचे प्रश्नपत्रिका कशी असते, तिचं स्वरूप कसं असतं ते सांगितलेलं आहे। कंटिन्यू करूया आता आपण प्रश्न EVSचे आपल्याला कसे येतात। ओके, चला तर चालू करूया। गुजरात के सापेक्ष उत्तर प्रदेश और आंध्र प्रदेश की क्रमशः स्थितियाँ है। म्हणजे आपल्याला इथं विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये की गुजरातच्या सापेक्ष म्हणजे गुजरातच्या तुलनेमध्ये आपल्याला कोणाची स्थिती सांगायची, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशची स्थिती काय आहे। तर मित्रांनो, या पद्धतीने भारताचा नकाशा लगेच तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे। तर यामध्ये आपल्याला इथं माहिती आहे गुजरातच्या तुलनेमध्ये तुम्हाला उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश याची स्थिती विचारलेली आहे। मग आपण लगेच विचार करूया। इथं आपल्याला सांगितलं आहे उत्तर पश्चिम, आता उत्तरेकडे आणि पश्चिमेच्या बाजूला, तर याचे आपण 4 भाग करूया बरोबर ह्या मध्यातून आणि हा भाग झाले 4। ओके, तर यामध्ये आता इथं थोडंसं आपण मधोमध घेऊया भारताच्या, म्हणजे आपल्याला काय होईल करेक्ट उत्तर देता येईल। पहा, भारताच्या मध्यातून ह्या 2 रेषा गेलेल्या आहेत। समजा वरच्या बाजूला आलं तर उत्तर म्हणावं लागेल, खालच्या बाजूला आलं तर दक्षिण म्हणावं लागेल। आता इथं पहा, पहिलं दिलं आहे आपल्याला उत्तर प्रदेशचं स्थान। तर उत्तर प्रदेशचं स्थान उत्तरेला सगळीकडे दिलं आहे उत्तरेला, बरोबर आहे। पण फक्त उत्तरेला आहे का, उत्तर पश्चिमेला। आता पहा, पश्चिम कधी, तर इथं हे जे 2 भाग केलेले आहे, हा इकडचा भाग हा पूर्वेकडचा झाला आणि हा पश्चिमेकडचा झाला। मग ह्या भागात जर आलं तर आपल्याला म्हणता येईल उत्तर पश्चिम। पण उत्तर प्रदेश पहा उत्तरेला आणि पश्चिमेच्या भागात आहे का, नाही, म्हणजे हे पहिलं रॉंग होईल। नंतर आले उत्तर उत्तरेला बरोबर आणि पूर्वेला यस करेक्ट, हे बरोबर आहे। पण पुढचं जे स्थान आहे आंध्र प्रदेश ते दक्षिणेला आणि पश्चिम भागात आहे का, इथं दक्षिणेकडं पश्चिमेकडे नाही, ते तिकडे गेले, म्हणजे दक्षिण पूर्व म्हणावं लागेल। मग दक्षिण पूर्व कुठे आहे पहा, एक इथं म्हणावं लागेल उत्तर पूर्व आणि आंध्रचं स्थान दक्षिण पूर्व यस, पर्याय कोणता झाला, बरोबर 3। पण एक लक्षात घ्या, असं काय मॅप आपल्याला तिथं नकाशात नसणार, तर नकाशा वाचन हे त्यासाठी पाहिजे। आपल्या मनामध्ये नकाशा लगेच आला पाहिजे, आपण लगेच म्हटलं पाहिजे उत्तर प्रदेश उत्तरेला, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश खाली दक्षिणेकडे येतो आणि कोणत्या बाजूला येतात हे समोर आलं पाहिजे, लगेच उत्तर आपलं बरोबर येईल। तर इथं पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे। एक लक्षात घ्या, आपण हे जे क्वेश्चन घेत आहोत हे क्वेश्चन चालू असताना तुम्ही
कमेंटमध्ये तुमचं उत्तर टाकायचं आहे, चेक करायचं आहे किती मार्क्स मिळत आहेत ते. चला पुढचं. आता त्याच्याबद्दल आणखी इथं थोडीशी मी इथं माहिती दिलेली आहे. तर ही जी माहिती आहे म्हणजे उदाहरणार्थ पहा, गुजरात के उत्तर पूर्व में उत्तर प्रदेश जिसकी राजधानी लखनऊ है, यह सबसे अधिक जनसंख्या वाला भारतीय राज्य है. गुजरात के दक्षिण पूर्व में आंध्र प्रदेश राज्य अवस्थित है. यह एक तटीय राज्य है, म्हणजे समुद्रकिनारी असणारं राज्य आहे. इसके तट को आंध्र तट के नाम से जाना जाता है. उसकी राजधानी अमरावती है. म्हणजे त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर ही जी स्लाईड आहे मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. तर टेलिग्राम चॅनल खाली लिंकमध्ये तुम्हाला दिलं जाईल. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ह्या जी स्लाईड आहे ही माहिती जी आहे ती सगळी उपलब्ध होऊन जाईल आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. आणि जर व्हिडिओ आवडला तर निश्चित त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. दुसरा प्रश्न. रामा प्रत्येक शाम को अपने दोस्त के साथ क्रिकेट खेलता है. यह क्रिकेट खेलने में कौन सी ऊर्जा का उपयोग करता है. तर तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ पॉज करत चला, उत्तर द्या. पाहूया किती मार्क्स पडत आहे तुम्हाला. लगेच तुमची टेस्ट परीक्षेला जाण्याच्या अगोदर होऊन जाईल. आणि ही लेटेस्टमधली 2023ची क्वेश्चन पेपर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेचे जे समजा आपल्याला आत्ता जायचं आहे परीक्षेला किती मार्क्स पडतील हे पण कळून येईल. तर उत्तर दिलं असेल तर स्टॉप करत चला, कारण मी थांबणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर पाहूया आपण. इथं आपल्याला दिसतंय खेळायचं म्हणजे काय पाहिजे आपल्याला. तर इथं आहे प्रकाश ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, मांसपेशीय ऊर्जा और ध्वनी ऊर्जा. तर खेळण्यासाठी क्रिकेट खेळायचं म्हणजे कोणती ऊर्जा पाहिजे आपल्याला. मांसपेशीय ऊर्जा. पर्याय 3 या ठिकाणी बरोबर होईल. तर या संदर्भातली जी माहिती आहे तुम्ही यूट्यूबला टाकल्यानंतर तुम्ही ती वाचू शकता. ठीक आहे, याला टाकल्यानंतर टेलिग्राम चॅनलला टाकेन तेव्हा ती तिथं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे वाचा. जब हम ईंधन जलाते हैं तो हमें प्राप्त होती है. काय प्राप्त होती. केवल प्रकाश ऊर्जा, उष्मा एवं प्रकाश ऊर्जा, यांत्रिक एवं प्रकाश ऊर्जा, प्रकाश एवं ध्वनी ऊर्जा. तर इथं पहा, इंधन आपण जाळल्यानंतर आपल्याला इथे पहा प्रकाश मिळतोय. त्याचबरोबर इथं गॅस आहे, म्हणजे उष्णतेवर आपण काय करतोय, स्वयंपाक करतोय. बरोबर, म्हणजे काय काय येईल इथं आपल्याला पहा प्रकाश मिळतोय. केवळ प्रकाश आहे का, नाही. उष्मा आहे का, येस. प्रकाश आहे का, आहे. यांत्रिक नाही. प्रकाश व ध्वनी आहे का, नाही. म्हणजे आपलं याचं उत्तर जे आहे ते 2 बरोबर होईल. त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही टेलिग्रामला व्यवस्थित वाचा, आणखी तुमचा अभ्यास होऊन जाईल. आपण ती सगळी घेत बसलं का तो व्हिडिओ थोडासा मोठा होईल, म्हणून मी तुम्हाला ती वाचायला सांगतोय. निम्नलिखित में से कौन सी असम में खाए जाने वाले चावलों की एक सामान्य किस्म है जो पकाने के बाद चिपचिपे स्टिकी हो जाते हैं. उत्तर सांगायचं आहे यातलं तुम्ही. तर याचं पाहता हे चावल जे आहे ते हे चावल आहेत. पाहत तुम्हाला पाहून सांगता येतं आहे का इंद्रायणी का बासमती का, हे की नाही. तर महिलांना माहीत आहे चांगल्या प्रकारे. तर आसाममध्ये कोणता चावल आहे याच्यामधले बोरा चावल आहे, अर्बोरियो चावल आहे, बोम्बा चावल आहे की पोन्नी चावल आहे. तर या ठिकाणी ते तयार केल्यानंतर असे चिपचिपे, म्हणजे आपण चिकट म्हणतो. काहींना काय आवडतं, मोकळा भात आवडतो, काहींना चिकट आवडतो. तर ज्यांना चिकट भात आवडतो तर आहे घेऊ शकता तुम्ही, काय अडचण नाही. पहा काय याचं उत्तर. तर याचं उत्तर आहे 1 बोरा चावल. आसाममध्ये जो वापरला जातो तो बोरा चावल आहे. तर प्रत्येक चावल जे आहेत तर त्याची इथं माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न. बिहार राज्य के लोगों के लिए निम्नलिखित में से मधुमक्खी पालन कार्यक्रम आरंभ करने के वर्ष की सर्वश्रेष्ठ अवधि चुनिए. मधुमक्खी पालन म्हणजे मधमाशा पालन ज्या केल्या जातात त्याचा योग्य काळ कोणता आहे. तर एकच लक्षात घ्या, हिवाळा योग्य काळ आहे. मग हिवाळा म्हटल्यानंतर तुम्हाला इथं पहा, इथं एप्रिल म्हणजे उष्णतेकडे गेलो आपण. अक्टूबर से दिसंबर, एप्रिल से जून, इथं पण थोडं उन्हाळा, मे आला याच्यात उन्हाळ्यात. ऑगस्ट ते ऑक्टोबर म्हणजे हिवाळा चालू होणार आहे. म्हणजे हिवाळ्यातले जे दिसत आहेत तिथं दिसत आहेत पहा, अक्टूबर से
म्हणजे मधुमक्खी पालन आहे पहा, या पद्धतीने केलं जातं. त्या पेट्या असतात, त्या पेट्यामध्ये मधमाशा मध तयार करतात आणि त्याच्यापासून मध निर्मिती केली जाते. तर आपलं याचं उत्तर हिवाळा म्हणजे पर्याय 1 येईल. ऑक्टोबर से डिसेंबर, म्हणजे डिसेंबर आपल्याला माहिती आहे डिसेंबरमध्ये हिवाळा असतो, पण तुम्ही म्हणता सर आता तर पाऊस पडायला लागला आहे. ठीक आहे, ते वातावरणातला बदल आहे, त्यामध्ये मानवाचा हस्तक्षेप कारण त्यासाठी होईल. ठीक आहे, त्यानंतर पुढं सूची 1 आणि सूची 2 या काय करायचे आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. आता इथं पहा, तुम्हाला जिरा माहीत आहे, केसर माहीत आहे, मिर्च म्हणजे मिरची माहीत आहे आणि लवंग आपण त्याला लवंग म्हणतो. मग आता लवंग समजा जे माहिती त्याच्याविषयी पहा. लवंग कशी आहे? छोटे परंतु खुशबूदार, पीले रंग का, दक्षिणी अमेरिका से उत्पत्ति और कीले की तरह दिखती है. खिळ्यासारखी दिसते का लवंग? लवंग खिळ्यासारखी दिसते का? तर यस, म्हणजे लवंग डी आहे. डी कोणाचा? डीला काय पर्याय येईल पहा, 1 पर्याय येईल. मग डीला 1 पर्याय कुठं दिसतोय? हा डी, आणि त्याला 1 पर्याय एकाच ठिकाणी. आपलं उत्तर झालं 2. आता पहा बरं का, इथे तुम्हाला हे पण दिसतंय जिरा आहे हा. मग जिरा कसा आहे बरं? जिरा कसं आहे? छोटे परंतु खुशबूदार. जिरे पहा खुशबूदार असतात. त्याच्यानंतर केशर जे आहेत, केशर आहे ना, दुधात टाकल्यानंतर दूध पिवळं होतं. एक लक्षात घ्या, म्हणजे त्याचं जे टाकल्यानंतर जरी ते थोडंसं रेड दिसत असलं तरी ते दुधात पडल्याबरोबर पिवळं होतं. टाकून पहा ओरिजिनल केसर असेल तर. आणि ते जे केसर आहे ना, ह्या फुलापासून जाफराना जे फुल आहे त्या फुलाच्या ह्या पुढील जे तंतू आहेत त्याच्यापासून ते केशर मिळतं आणि ते काश्मीरमध्ये मिळतं. म्हणजे आता पहा, केशरला पर्याय पाहिजे ना आपल्याला. केशरला पीले रंग का, जिरा जे आहे छोटे और खुशबूदार. मग आता पहा, एला कोणता पाहिजे? एला पाहिजे आपल्याला 4. ह्या पर्याय बरोबर आहे का नाही? पहा, एला 4, बीला 3 आणि आता 1 राहिलं. मिरची कुठं आहे? दक्षिण अमेरिकेचे उत्पत्ती. मग दक्षिण अमेरिका या खंडामध्ये त्याची काय झालेली? उत्पत्ती झालेली, म्हणजे 2. हे आपले सगळे काय झालेले आहेत. इथं पहा, इथं मिर्च दिसेल तुम्हाला आणि हे खेळ्यासारखं जे म्हटलं जातं आहे लवंग. तर याचं उत्तर झालं आपलं 2. बरोबर. आता यामध्ये एक केशर जे आहे ते पहा, केशर एक सुगंध देने वाला पौधे के पुष्प का वर्तिकाग्र है. यह खाने एवं दवाइयों में उपयोग किया जाता है. साथ ही इत्र सुगंध के, इत्र म्हणजे अत्तर, के लिए भी उपयोगी है. भारत में जम्मू कश्मीर में केशर उत्पादन किया जाता है. उत्पादन कुठे केलं जातं? जम्मू काश्मीरमध्ये. चला, पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. बंगाल की खाड़ी का तटवर्ती राज्य केंद्रशासित प्रदेश है. बंगालच्या खाडीचा केंद्रशासित किंवा तटवर्ती. आता बंगालची खाडी लगेच तुमच्या समोर आली पाहिजे. तर आता मी तुम्हाला म्हटलं त्यासाठी मॅप आहे. इथं आहे बंगाल की खाडी, इथं आहे अरबी समुद्र. मग आता इथं पहा, बंगालचे खाडी आणि तटवर्ती जे आहेत, तर तटवर्ती म्हणजे समुद्रकिनारी पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र, तामिळनाडू. मग इथं पहा बरं कोणतं आहे? ओडिसा आलं का? कर्नाटक जे आहे ते अरबी समुद्राकडे आलं. तेलंगणाला समुद्रकिनाराच नाही. केरळ देखील कुठं आलेलं आहे? केरळ देखील अरबी समुद्राच्या बाजूने आलं. म्हणजे बंगाल की खाडी म्हणजे बंगालचा उपसागर जो आहे त्याच्या सीमावर्ती, म्हणजे त्याला सागरी किनारा जो म्हणतो, कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? ओडिसा हा आपल्याला इथे दिसतोय पहा या पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आता इथं एक लक्षात घ्या, कर्नाटकला इथं ही कोकण किनारपट्टी म्हणतो. त्याच्यानंतर इथं मलाबार किनारा म्हणतो. केरळ वगैरे जो आहे तो मलाबार किनारा आहे. ओडिसाचा जो आहे तो उत्कल किनारा, हा कोरोमंडल किनारा. त्याच्यानंतर मलबार किनारा आणि कोकण किनारा. ओके, हे पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हे सर्व ज्या गोष्टी आहेत आपण ह्या क्लासमध्ये ह्या नकाशाचा वापर करून सगळ्या गोष्टींमध्ये असेल, म्हणजे समुद्रकिनारी असणारे सरोवरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकवल्या जातात. त्यामुळे हे लक्षात घ्या की टी आपली जी टेट आहे, तर टेटमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित शिकवल्या जाणार. गणित असेल, बुद्धिमापन असेल, प्रत्येक विषयाच्या तुमच्या 2-2 टेस्ट इथं आपण घेणार आहेत. हे लक्षात घ्या, 2-2 टेस्ट घेणार आहे. त्याच्यानंतर ज्या मोठ्या टेस्ट आहेत तर त्या तुमच्या 15 ते 20 टेस्ट आपण सोडून घेणार आहे.
म्हणजे तुम्ही टेटला गेल्यानंतर 21वी टेस्ट सोडवणार आहेत, हे लक्षात घ्या. 20 टेटमध्ये किती मार्क पडले, कुठं कमी पडले, कुठं वाढवता येतील, हे तुम्हाला यातून परफेक्ट आपण करून घेणार आहे. कम्युनिकेशन राहणार आहे. म्हणजे असं नाही का तिकडं ॲपवर जाण बॅच घ्या आणि तिकडंच पहा आणि त्याच्यानंतर फोन उचलत नाही, असं नाही होणार. इथं कम्युनिकेशन आपलं राहणार आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप राहणार आहे. तुमचे मार्क पडल्यानंतर मी तुम्हाला गुणपत्रक तयार करायला सांगत असतो, हे लक्षात घ्या. गुणपत्रक आणि त्याचं जे रिझल्ट आहे, आपला जो क्लासचा रिझल्ट आहे, आत्तापर्यंत 2010 पासून 6000+ विद्यार्थ्यांची निवड झालेली शिक्षक म्हणून, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये 2010मध्ये 180 गुण घेऊन ज्योती बोटे संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आलेली आहे. 180 विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आत्ता 163 गुण घेऊन अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रथम आलेला जो विद्यार्थी आहे तो पण आपल्या क्लासचाच विद्यार्थी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं सिस्टमॅटिक पद्धतीने सर्व अभ्यास आपण घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही क्लास जॉईन करण्याचा उद्देश असतो की तुम्हाला कोणीतरी गायडन्स करावं. बाकी पुस्तकं वगैरे तर तसे बाजारात असतातच, तर व्यवस्थित गायडन्स प्लस तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. कारण टेटला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, TAITला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा क्वेश्चन पेपरचा सराव. आणि तो सराव झाल्यानंतर फीडबॅक देणारं पाहिजे कोणतरी, कुठं वाढवणार, कुठं वेळ वाचवणार. मग यासाठी अनुभव असणाऱ्या व्यक्ती गरजेचं आहे. अनुभवी मार्गदर्शन जे आहे तुम्हाला, आम्ही 19 वर्षांचा अनुभव, हे लक्षात घ्या. 2008 म्हणजे जी सुरुवात झाली आपल्या CET होती, CETपासून 2008, 2018, 2028, हे लक्षात घ्या. इथपर्यंत म्हणजे आता एक तेव्हापासून तुम्हाला गायडन्स हे केलं जातं आहे, तर निश्चितच त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, चला पुढं जाऊया आपण. याचं उत्तर कोणतं होतं, एक होतं. ओडिसा आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्याच्यानंतर बंगाल की खाडी से लगे हुए प्रमुख तटवर्ती राज्य पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र तसा तामिळनाडू आहे. आता हे सांगितलेले आहेत कोणते राज्य, म्हणून मी म्हटलं तुम्हाला. बाकी तर आपल्याला ते दिसत होतं. टेलिग्राम जॉईन करा आणि हे तुमच्याकडे नोट्स येऊन जातील. पुढचा, जंगलों के बारे में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. तर आता इथं जंगलच्या विषयी काही वाक्य तुम्हाला सांगितले आहे. कुडुख भाषा में तोरांग का मतलब जंगल है. झारखंड में ग्राम परिषद पंचायत लॉटरी के माध्यम से यह तय करती है कि किस परिवार को कृषि के लिए भूमि मिलेगी. तर हे लॉटरीच्या पद्धतीने नाही होत, हे लक्षात ठेवा. जंगल अधिकार कानून 2007 उन लोगों को अधिकार दिलाता है जो कम से कम 25 वर्ष में से जंगल में रह रहे हैं. आणि पुढचा शेवटचं वाक्य सांगितले तुम्हाला, मिझोरम में लगभग 3/4 लोग जंगल से जुड़े हुए हैं. तर याचं व्यवस्थित जर म्हणजे अभ्यास केला तर याच्यामध्ये पहा, तुम्हाला लगेच नाही बरोबर येणार, तरी पण नोंदून पहा येतं आहे का बरोबर. तर याच्यामध्ये 2 वाक्य बरोबर आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे, कुडुख भाषा में तोरांग का मतलब जंगल है आणि मिझोरम में लगभग 3/4 लोग जंगल से जुडे. पहा, मिझोरमचा जो प्रदेश आहे तो मोस्टली पहा डोंगरदऱ्या आणि जंगलांनी काय आहे, व्याप्त आहे. पुढचा प्रश्न, याचं उत्तर 4 कोणतं आलं, 1 और 4. 1 आणि 4 हे काय आहे, बरोबर आहे. आणि हा जे कानून आहे ना, याच्यामध्ये त्याला 25 वर्ष झाले पाहिजेत, 25 वर्ष होऊन गेले पाहिजे. 25 वर्ष झाल्यानंतर त्याला काय केलं जातं, भूमीचे जे अधिकार आहे ते दिले जातात. तर इथं या ठिकाणी ती माहिती मी सांगितलेली आहे. पुढे 24 ग्रॅम प्रति ml घनत्व और 6 ml आयतन वाली वस्तु का द्रव्यमान क्या होगा. आता हे द्रव्यमान म्हणजे लक्षात ठेवायचं, याला फक्त जोडायचं पुढं वस्तू आणि याला म्हणतात मान. म्हणजे द्रव्यमान म्हणजे वस्तुमान, द्रव्यमान म्हणजे वस्तुमान आणि आयतन म्हणजे आकारमान, आकारमान. आयतन म्हणजे आकारमान आणि घनत्व म्हणजे घनता. बरोबर का. आपल्याला काय विचारलं तर वस्तुमान काय असेल, मग वस्तुमान काय असेल म्हणजे आपल्याला याचं उत्तर 4. ते पाहूया आपण कसं 4 आलं. एक लक्षात घ्या, 4 वस्तुमान किती आलं, 4 म्हणजे 144 ग्रॅम हे वस्तुमान आहे. म्हणजे त्याला द्रव्यमान म्हणूया आपण. मग द्रव्यमान कसं शोधलं जातं, तर त्याचं सूत्र जे आहे तर ते वस्तुमानाचं सूत्र इथं पहा. वस्तुमान म्हणजे द्रव्यमान बरोबर घनता गुणिले आकारमान.
घनता गुणिले आकारमान. मग आपली घनता आहे 24 आणि आकारमान आहे 6. आयतन म्हणजे आकारमान, आकारमान आहे 6. 24 गुणिले 6 किती सोपं आहे पहा, किती सोपं आहे. वस्तुमान म्हणजे द्रव्यमान बरोबर घनत्व इंटू आयतन. वस्तुमान बरोबर घनता गुणिले आकारमान. घनता 24 आणि आकारमान आयतन 6. 24 गुणिले 6 144 संपला. मग इथं घनतेचं पण तुम्हाला सूत्र सांगितलं. घनता म्हणजे काय, द्रव्यमान म्हणजे वस्तुमान छेद आयतन म्हणजे आकारमान. मग आता हा इकडं भागिले गुणिले होणार, मग घनता गुणिले आयतन, घनत्व गुणिले आयतन म्हणजे हे द्रव्यमानचं सूत्र झालं. ठीक आहे, समजलं. हा पुढचा, सांप के बारे में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए तथा निम्नलिखित में से गलत कथन को चिन्हांकित कीजिए. मग आता इथं पहा, वे अपने भोजन शिकार को पूरा निगल जाते हैं. थोडं तुम्हाला हिंट देतो पहा, लक्षात येईल तुम्हाला लगेच. अपने शिकार को चबाता नहीं निगल लेता है सांप. पहा समजलं का आपल्याला. वो अपने भोजन को शिकार को पूरी तरह से निगल जाते हैं. सांप के दांत नुकीले होते हैं. सांप के दांत नुकीले होते हैं. इथं काय विचार, कथन कोण चिन्ह घेत, गलत म्हटलंय म्हणजे एकच आहे, हे बरोबर आहे. जहरीले सांपों के डसने वाले दांत होते हैं, वे अपने शिकार को चबा कर खाते. आता इथं पहा, निगल लेते म्हणलं, चबा करता काय प्रश्न, चबा कर म्हणजे चावून खाणे, हा गलत झाला आणि हा सही झाला. ते डसने के दांत होते हैं. तर इथं पहा, पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. पुढचा प्रश्न, कांसा म्हणजे ब्रॉन्ज एक मिश्र धातु है जिसे निम्नलिखित में से पिघलाकर बनाया जाता है. म्हणजे आता आपल्याला हे सांगायचं आहे की ब्रॉन्ज जे आहे, कांसा जो आहे हा मिश्र धातू आहे आणि निम्नलिखित में से किन्ही पिघलाकर म्हणजे याच्यापैकी कोणाला वितळवून आपल्याला ब्रॉन्झ मिळतं, कांसा मिळतो. तर इथे हे पहा, 2 तुम्हाला ब्रॉन्झ दिले, ब्रॉन्झच्या इथं दिसतंय आणि पितळ पण आहे. पितळ वेगळं आणि ब्रॉन्झ वेगळं. पितळ जे आहे ते कॉपर आणि झिंक, कॉपर आणि जस, हे लक्षात घ्या, हे पण महत्त्वाचं आहे. समजा ह्या वेळेला ब्रॉन्झ विचारलं, पुढच्या वेळेला पितळ विचारतील तुम्हाला, तर कॉपर आणि झिंक, झिंक म्हणजे जस्त, याच्यापासून आपल्याला पितळ मिळतं. आणि कांसा जो आहे तर टीन आणि कॉपर म्हणजे तांबे दोन्हीकडं पण आहे, कॉपर आणि इथं काय आहे, टीन आहे. तर याचं उत्तर काय होईल आपलं, 1 होईल. लक्षात राहू द्या. त्याचं प्रमाण पण दिलेलं आहे. तर कसं 12-12.5% लगभग टीन का आणि तांबे, राहिलेलं तांबे असतं त्याच्यामध्ये. निम्नलिखित में से हाथियों के बारे में सही कथन चुनिए. हाथियों के बारे में सही कथन काय होईल आता पहा. 3 महीने के हाथी के बच्चों का वजन सामान्यतः लगभग 100 किलोग्राम होता है. हत्ती जे आहे त्याचं 3 महिन्याचा जो हत्ती आहे त्याचं वजन 100 किलोग्राम असतं. वयस्क हाथी के एक दिन में 200 किलोग्राम से अधिक पत्तियों और झाड़ियों को खा सकते हैं. म्हणजे मोठा जो हत्ती आहे तो रोज 200 किलोग्राम पाला खातो. त्याच्यानंतर हाथी बहुत अधिक आराम नहीं करते, वे दिन में 2 से 4 घंटे सोते हैं. आणि हाथी कीचड़ और पानी से खेळणे पसंत करते हैं. आपल्याला माहिती आहे हाथी पाण्यात सोंडेने पाणी ओढवतो म्हणजे खेळणं पसंत आहे. ओके, हे बरोबर येईल. आता आपल्याला काय पाहिजे, 4 बरोबर. इथं 4 बरोबर, इथं नाही, कट झालं. इथं 4 आहे, इथं 4 नाही. म्हणजे पहा, हे 2च पर्याय राहिले, हे कट केले. हे सोपं जातं असं. आणि हे लक्षात घ्या, तुम्ही पेपरला गेल्यानंतर, मी बऱ्याच वेळा सांगत असतो की तुम्ही पेपरला गेल्यानंतर एक चांगला शिक्षक तिथं बसलेला आहे, आदर्श शिक्षक बसलेला आहे. तो कायम मुलांचा विचार करतो. या दृष्टीने तुम्ही पेपर सोडवा. CTT तुम्ही पासच झाले म्हणून समजा, कारण उपयोजनाचे पण भाग असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये असं आहे, आपल्याला 4 बरोबर पाहिजे, पण आता याच्यात आपलं इथं काय आलं, 2 आणि 4 म्हणलं. मग 2 काय, वयस्क हाती 200 किलोग्राम पत्ती खातात, हे एक सांगितलं. आणि इथं 3 सांगितलं, हाती आराम नाही करते. तर हे बरोबर आहे, हाती जास्त आराम करत नाही. तर आपल्याला उत्तर कोणतं सांगावं लागेल, त्याचं उत्तर सांगावं लागेल आपल्याला 4.
तर आता एक थोडंसं विश्लेषण जे आहे इथं पहा, हाथी बहुत अधिक आराम नहीं करते, ये दिन में केवल 2 से 4 घंटे ही सोते हैं, इनको बच्चों को इनके और उनके बच्चों को कीचड़ और पानी खेलना पसंद है। आता इथं पहा 1 आणि 2 सही नाही, म्हणजे आता इथं 2 जे आहे तर इथं पहा किती खातात। जन्म के समय उनके बच्चों का वजन 104 किलो का होता है, वयस्क हाथी एक दिन में 150 से 170 किलोग्राम। तिथं सांगितलं 200, आपल्याला 200 नाही तर ते 200ला कमी आहेत थोडंसं, म्हणून ते 2 काय होतील, चूक होतील। आणि पर्याय जो आहे आपला तो 4, 3 आणि 4 हे बरोबर ठरेल। ठीक आहे, चला पुढचं सांगितलं तुम्हाला, मनाली में ढालू छतों वाले मजबूत बांसों के खंभों पर बने ऊंचे उठे हुए लकड़ी के घर होते। आता सगळ्यात महत्त्वाचं, ऊंचे उठे हुए लकडीचे म्हणजे लाकडाचे घर आहेत, पण असं उंच बांबूवर वगैरे आहेत का घरं? आपल्याला माहिती आहे काही जंगल प्रदेशामध्ये काय होतात, त्या बांबूवर घरं असतात, तर इथं नाही तसं, म्हणजे पहिलं काय होईल, गलत होईल। पहा त्याच्यासाठी तुम्हाला एकदा तरी कुलू मनालीला जायला पाहिजे। आता कुलू मनालीला जायचं म्हटलं नोकरी लागली पाहिजे, म्हणजे अभ्यास केला पाहिजे, बरोबर की नाही? ठीक आहे, एकदा नोकरी लागली तर तुम्ही कुठे पण जाऊ शकता, चांगला अभ्यास करा। पगार खूप आहे शिक्षकांना, पण काम पण आहे, महत्त्वाचं काम करता येते। तर एक फक्त रँडमली सांगतो, प्राथमिक शिक्षकांना जेव्हा त्यांचा पगार स्टार्ट होईल शिक्षण सेवक संपल्यानंतर, तर 1 ते 5 साठी 52,000 रुपये पगार आहे, 6 ते 8 साठी 62,000 रुपये पगार आहे, आणि 9 ते 12 म्हणजे पुढं गेल्यानंतर तुमचा जो पगार आहे, म्हणजे इथं 9 ते 10ला 72,000 आहे, 72 ते 80,000पर्यंत, म्हणजे 11वी 12वीचा पगार जो आहे 11वी 12वीचा 80च्या आसपास जातो। पहा याच्यात थोडंफार बदल होईल। एखादं म्हणून सर मला इथं 68 मिळाला, बरोबर की नाही, कमी नाही, एक लक्षात घ्या। इथं जो आहे तो 45 ते 50 52पर्यंत जातो। काही दुर्गम भागात असेल तर 4-5 हजार तिथं पगार वाढतो, पण ही रेंज लक्षात घ्या, 50,000 60,000 70,000 आणि 80,000, नॉट अ जोक। तुम्ही मग म्हणालीच काय तर स्वित्झर्लंडला पण सिंगापूरला पण जाऊन येतात। ठीक आहे, त्यासाठी थोडासा अभ्यास करा, असं टेन्शन घेऊन नाही, रिलॅक्स अभ्यास करा। पहा पाठीमागच्या वेळेला टेटला देखील मी अशा व्यवस्थित पद्धतीने ते मुलांकडून अभ्यास करून घेतला, आणि एक आवड निर्माण झाली पाहिजे। तुम्ही पण समजा टेस्ट झाली तर टेस्टला किती मार्क पडत आहेत, कमी पडत असेल तर कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे, विचारणं गरजेचं आहे, सर असं इथं हे मार्क पडले, इथं आणखीन काय करता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रूफ आहे ना, तुमची टेस्ट झालेली की तुम्हाला मार्क। आता जर मी बऱ्याच वेळा सांगत असतो, तुमची टेटमध्ये जर 200 गुणांची टेस्ट घेतली आणि तुम्हाला जर इथं 80 90 आणि 100 पडत असेल तर तिकडे गेल्यावर काय 200 नाही पडणार किंवा 130 आणि 20 नाही पडणार। मग तुम्हाला इथंच प्रयत्न करावा लागेल की तुम्ही 130च्या पुढे कसे जाल, 130च्या पुढे गेले स्वजिल्हा नोकरी फिक्स। ओके, चला पुढचं पाहूया आपण। हां, याचं उत्तर जे आहे फायनल केलं का आपण 1। आता ह्याच्यात काय झालं होतं, हे 1 झालं, आणि मनाली में बारिश बहुत होती है और बर्फ भी पडती है, तर हे विधान बरोबर आहे, म्हणजे आपल्याला 2 विधान बरोबर आहे, फक्त 1 गलत आहे, हे तर सही केलं होतं आपण। आणि दुसरं काय आहे, इथं फोटोत दिसतोय बर्फ भी पडती है, तर हे मनालीचं दुसरं बरोबर आहे। म्हणून तर लोक जातात ना फिरायला, बाकी उत्तर आपलं झालं, बाकीचं काही गरज नाही, पहिलं गलत आहे दुसरं बरोबर आहे, पहिलंच उत्तर मिळालं, पुढे जायची वाचायची देखील गरज नाही आपल्याला। ठीक आहे, पुढचं अभिकथन काय सांगितलं, दाब लगाने पर गैस को आसानी से संपीड़ित किया जा सकता है। त्याचं कारण, जब हम किसी गैस पर दबाव लगाते हैं तो गैसीय कणों के बीच अंतराणुक स्थान कम हो जाता है और यह आसानी से संपीड़ित हो जाता है। म्हणजे संपीड़ित म्हणजे आकुंचित होतोय। दाब लगाने पर गॅस आसानी से संपीडित आकुंचित होतो, यस होतंय। आपला जो घरगुती गॅस आहे तो काय केलेला असतो, आपण दाब देऊनच त्या गॅसच्या टाकीमध्ये बसवलेला असतो। इथं पहा हेच सांगितलं तुम्हाला, दाब किती दिल्यानंतर त्याचं जे व्हॉल्यूम जे आहे ते कशा पद्धतीने हे प्रेशर वाढवला त्या पद्धतीने तो जो गॅस आहे तो आकुंचित झालेला आहे। ओके, म्हणजे आता इथं काय होईल, आपल्याला हे बरोबर आहे
आणि हे अंतराणुक स्थान कम हो जाता है, म्हणजे त्या अणुमधलं स्थान कमी होतं. यस, बरोबर आहे, म्हणून तर आकुंचित होतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ए पण बरोबर आहे आणि बी, जब हम किसी गैस पर दबाव लगाते हैं तो गैसीय कणों के बीच अंतराणुक स्थान कम हो जाता है और यह आसानी से संपीड़ित हो जाता है. आसानी से, यस बरोबर आहे. ए और आर दोनों सही है तथा आर ए की सही व्याख्या करता है. तर याचं उत्तर. आणि अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला, आम्ही हे का सांगतोय, हे प्रश्न आहे ना तुम्हाला टेटला आहे, परत एकला अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला टेटला आहे. हे बरेच प्रश्न आहे, अभिकथन कारण कारण दोघांचं पण व्यवस्थित आणि विचार करता. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. कधी कधी पहिलं बरोबर असतं, दुसरं बरोबर असतं, पण याचं कारण नसतं. मग ते पाहायचं हे कारण आहे का, आकुंचन होण्याचं कारण हे आहे ना, म्हणून याचं हे कारण आहे. ओके, ठीक. चला पुढचा, याचं उत्तर 2 पाहिजे, बरोबर. त्यानंतर पौधों के निम्नलिखित मुख्य कार्यों पर विचार कीजिए. म्हणजे जी वनस्पती आहे त्याचं मुख्य कार्य काय आहे. पहिलं, भोजन का उत्पादन और भंडारण करना, पौधों को शक्ति और सहारा देना, पौधे के अन्य भागों को जड़ से जल और खनिज का स्थानांतर करना तने का मुख्य कार्य है. आता हे झालं. त्याच्यात आपल्याला कोणाचं सांगायचं, तने का मुख्य कार्य, म्हणजे तने म्हणजे मुळाचं मुख्य कार्य. मूळ जे आहे, खोड, पान, फूल, मूळ, तर मुळाचं मुख्य कार्य जे आहे ते कोणतं आहे. मुळाचं मुख्य कार्य कोणतं आहे. मुळाचं भोजन का उत्पादन करना और भंडारण करना, भंडारण खोडाचं कार्य झालं ते. पौधों को शक्ति और सहारा देना, यस झाडाला ऊन वारा पावसापासून संरक्षण म्हणजे वादळातून टिकून ठेवण्याचं काम, सहारा शक्ती देण्याचं काम मुळं करतात, बरोबर. पौधों के अन्य भागों को जड़ों से जल और खनिज, यस करेक्ट. आपल्याला पाणी वगैरे जे देण्याचं काम आहे इथं पहा, मूळ सहारा देण्याचं आणि जमिनीतलं पाणी वगैरे खनिज जे आहेत ते वनस्पतीच्या इतर भागांना देण्याचं काम करतात. म्हणजे आपल्याला इथं असं म्हणावं लागेल 2 आणि 3 बरोबर. कुठं आलं 2 आणि 3 बरोबर, पर्याय क्रमांक 1. 2 आणि 3 बरोबर, पर्याय 1. तर या पद्धतीने पहा, आपण जे परीक्षेला प्रश्न आलेले आहेत ते पाहिलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं टेटची बॅच निश्चित जॉईन करा, व्यवस्थित अभ्यास करून घेतला जाईल. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांची जी गरज असते की बऱ्याच गोष्टी म्हणजे त्यामध्ये असं असतं की क्वेश्चन पेपर सोडवला आहे, कोणी सांगायला पाहिजे, कोणीतरी किती मार्क पडलेत, काय पडलेत, कसे काय करता येईल. तर या पद्धतीने जर आपण सराव केला प्लॅनिंगने तर निश्चितच आपण यशापर्यंत जाऊ. आणि तुम्हाला जी CTTची परीक्षा आहे त्यासाठी शुभेच्छा. आणि जर बॅच वगैरे जॉईन करायची असेल तर इथं तुम्ही संपर्क साधू शकता, इथं नंबर आहे. आणि टेलिग्रामची जी लिंक आहे ती मी याच्यामध्ये टाकतो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. म्हणजे तुम्ही त्याच्यावरून ते जॉईन करताना ही स्लाईड तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा. धन्यवाद.